नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीचा एक खास विषय उलगडणार आहोत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला मुख्य फोकस आहे सोशल डेव्हलपमेंट म्हणजेच सामाजिक विकास. मित्रांनो, हे सत्र सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या टॉपिकच्या एकदम क्रिस्प PDF नोट्स आणि एका प्रॅक्टिस क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सत्राच्या शेवटी तिथे नक्की चेक करा. आज आपण काय पाहणार आहोत तर सामाजिक विकासाचे बेसिक्स, काही अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत, एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका, काही भन्नाट मेमरी ट्रिक्स आणि शेवटी MA महाटेटचे मागील वर्षांचे प्रश्न. चला तर मग लगेच सुरू करूया. आपला पहिला भाग आहे सामाजिक विकासाची मूलतत्वे. आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. आता बघा, जेव्हा एखादे बालक जन्म घेते तेव्हा त्याला समाजाचे नियम, चालीरीती असं काहीही माहीत नसतं, राईट? मग ह्या बालकाला एक सामाजिक प्राणी बनवणारी जी प्रदीर्घ प्रक्रिया आहे तिलाच आपण समाजीकरण किंवा सोशलायझेशन म्हणतो. एक्झॅक्टली. आणि ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर घरात पाहुणे आल्यावर त्यांना नमस्ते म्हणायला शिकणं, इथून याची सुरुवात होते. आणि हो, कुटुंब ही बालकाची पहिली सामाजिक संस्था असते, हे नेहमी लक्षात ठेवा. बाय द वे, पेडागॉजीच्या अशाच इतर सर्व सत्रांची संपूर्ण प्लेलिस्ट लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती पण नंतर नक्की चेक करा. आता कुटुंबातील वातावरण कसं आहे याचा बालकाच्या विकासावर थेट आणि खूप मोठा परिणाम होतो. आपण 4 प्रमुख पॅरेंटिंग स्टाईल्स पाहूया. पहिलं म्हणजे ऑथॉरिटेरियन, जिथे खूप कठोर नियंत्रण असतं, नुसती शिक्षा असते. दुसरं परमिसिव्ह, जिथे मुलांना अफाट स्वातंत्र्य असतं. आणि तिसरं निग्लेक्टफुल, जिथे पालकांचं मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. पण या सगळ्यात सर्वात उत्तम आणि आयडियल कोणतं? तर ते म्हणजे डेमोक्रेटिक किंवा लोकशाही पालकत्व. इथे प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असतो. समजा मूल उशिरा घरी आलं तर कारण समजून घेणं आणि तरीही वेळेची शिस्त पाळायला लावणं हे याचं परफेक्ट उदाहरण आहे. राईट. आता वळूया भाग 2 कडे. महत्त्वाचे सिद्धांत आणि टप्पे. MATETच्या दृष्टीने विचार केला तर ह्या कोर थेरीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आता इथे मिल्ड्रेड पार्टेन यांचे खेळाचे प्रकार बघा. तुम्ही लहान मुलांना खेळताना पाहिले असेलच. सुरुवातीला बालक एकट्यानेच स्वतःच्या गाडीशी किंवा बाहुलीशी खेळतं, ज्याला आपण सॉलिटरी प्ले म्हणतो. मग थोड्या दिवसांनी ते दुसऱ्या बालकाच्या बाजूला बसून खेळतं, पण त्यांच्यात काहीच संवाद नसतो. हा झाला पॅरलल प्ले. अगदी बरोबर. आणि जसं जसं मूल मोठं होतं तसं ते एकमेकांसोबत खेळणी शेअर करू लागतं. तो असतो असोसिएटिव्ह प्ले. आणि एकदम शेवटी सगळे मिळून किल्ला बनवण्यासारख्या एकाच ध्येयासाठी एकत्र खेळतात. त्याला कोऑपरेटिव्ह प्ले म्हटलं जातं. ही विकासाची एक नॅचरल प्रोसेस आहे. आता हा एक खूप फेमस सिद्धांत बघा, अल्बर्ट बांडुरा यांचा. त्यांचं म्हणणं खूप सिंपल आहे. बालक निरीक्षणातून शिकते. त्यांच्या प्रसिद्ध बोबो डॉल प्रयोगातून त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मुले मोठ्यांचे आक्रमक वर्तन पाहतात आणि हुबेहूब तसंच अनुकरण करतात. खरंच खूप इंटरेस्टिंग प्रयोग होता तो. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची माहिती देतो. तुमच्या महाटेटच्या अभ्यासाला अधिक गती देण्यासाठी मराठी वर्गचा स्पेशल मेंबरशिप प्लॅन तुम्ही नक्की जॉईन करू शकता. तो फक्त ₹59 आणि ₹119 अशा अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. नक्की चेकआउट करा. चला, आता एरिक एरिक्सन यांचे काही महत्त्वाचे टप्पे समजून घेऊया. सुरुवातीचा एकदम बेसिक टप्पा म्हणजे ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, जेथे बालकाचा जगावरचा आणि पालकांवरचा विश्वास निर्माण होतो. त्यानंतर इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट या टप्प्यात बालक स्वतःहून नवनवीन गोष्टींसाठी पुढाकार घेतं. आणि जेव्हा ते शाळेत जायला लागतं तेव्हा इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियॉरिटी या टप्प्यात त्याच्या टीमवर्कची, काहीतरी करून दाखवण्याची भावना येते. आणि शेवटी किशोरावस्थेतील आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा टप्पा असतो, जिथे त्याची स्वतःची अशी एक सामाजिक ओळख निर्माण होते. आता आपला तिसरा भाग, जो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, शिक्षकाची भूमिका म्हणजेच रोल ऑफ द टीचर. बघा, इथे आपण 2 वेगवेगळ्या वर्गखोल्यांची तुलना केली आहे. एका बाजूला आहे डेमोक्रेटिक क्लासरूम, जिथे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो, त्यांना स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं आणि एकमेकांबद्दल आदर असतो. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षेचे काय भयंकर परिणाम होतात ते पहा. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त भीती निर्माण होते, आक्रमकता वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास पार रसातळाला जातो. म्हणूनच एका आदर्श शिक्षकाने नेहमी डेमोक्रेटिक क्लासरूमलाच प्राधान्य दिलं पाहिजे. महाटेटमध्ये तुम्हाला अनेकदा असे सिच्युएशन बेस्ड प्रश्न विचारले जातात. आता समजा तुम्ही शिक्षक आहात आणि एखादा विद्यार्थी वर्गात नेहमी एकटाच गप्प बसतो, तर अशा वेळी तुम्ही काय कराल?
एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो. त्या विद्यार्थ्याला हळूहळू ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घ्या. त्याला एक सपोर्टिव्ह आणि सुरक्षित वातावरण द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर मित्रांसोबतचा त्याचा संवाद वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. त्याला शिक्षा करणं किंवा रागवणं हा यावरचा उपाय असूच शकत नाही. आता वेळ आली आहे भाग 4ची, ज्याची तुम्ही सगळे वाट पाहत असता. क्विक रिव्हिजन मेमरी ट्रिक्स. बघा, परीक्षेत काही गोष्टी पटकन आठवण्यासाठी या 2 भन्नाट ट्रिक्स नेहमी लक्षात ठेवा. बांडुरा यांच्या सिद्धांतासाठी AIRM ही ट्रिक आहे. A म्हणजे अटेन्शन, I म्हणजे इमिटेशन, R म्हणजे रिटेन्शन आणि M म्हणजे मोटिवेशन. किती सोपं आहे. आणि सोशलायझेशनच्या वेगवेगळ्या माध्यमांसाठी FSPM लक्षात ठेवा. F म्हणजे फॅमिली, S म्हणजे स्कूल, P म्हणजे पियर म्हणजेच मित्रमंडळी आणि M म्हणजे मीडिया. परीक्षेत हे शब्द दिसले की समजून जा, अचूक उत्तर तुम्हाला मिळालंच म्हणून. आणि ही आहे आजची आपली सर्वात मोठी सुपर ट्रिक. स्कोर. S फॉर सोशलायझेशन, C फॉर कोऑपरेशन, O फॉर ऑब्झर्वेशन लर्निंग, R फॉर रोल प्ले आणि E फॉर एम्पथी. मित्रांनो, सामाजिक विकासावरील प्रश्नांमध्ये बहुतांश वेळा हेच कीवर्ड्स फिरून फिरून येतात. तुम्ही फक्त हा स्कोर शब्द लक्षात ठेवलात की महाटेटमध्ये तुमचे मार्क्स एकदम पक्के झाले असंच समजा. चला, आता आपण जे काही शिकलोय त्याची थोडी टेस्ट घेऊया. भाग 5, महाटेट PYQs म्हणजेच मागील वर्षांचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. सोशल लर्निंग थिअरी कोणी मांडली? तुमचे पर्याय आहेत A. पियाजे, B. बांडुरा, C. स्किनर की D. ब्रुनर. सर्वांनी पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे द्यायची आहेत. कम ऑन फास्ट. आणि हो, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. अचूक पर्याय आहे B. बांडुरा. आता दुसरा प्रश्न. प्रसिद्ध बोबो डॉल एक्सपेरिमेंट कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत A. कोलबर्ग, B. पियाजे, C. बांडुरा की D. फ्रॉइड. चला, पुन्हा एकदा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे. बघूया किती जणांचं बरोबर येतंय. आणि येस, बरोबर उत्तर आहे C. बांडुरा. तिसरा प्रश्न थोडा लॉजिकल आहे. कोऑपरेटिव्ह प्ले हा खालीलपैकी कोणत्या विकासाशी संबंधित आहे? A. फिजिकल, B. सोशल, C. कॉग्निटिव्ह की D. लँग्वेज. काय वाटतं तुम्हाला, काय असेल याचं लॉजिकल उत्तर? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, एकत्र खेळल्यामुळे मुलांमधील सामाजिक कौशल्य वाढतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे B. सोशल. आता आपण काही गेस क्वेश्चन्स किंवा ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्कची भावना विकसित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती? A. लेक्चर, B. पनिशमेंट, C. कोऑपरेटिव्ह लर्निंग की D. मेमोरायझेशन. एक भावी शिक्षक म्हणून थोडा विचार करा आणि उत्तर द्या. आणि हो, तुमचं लॉजिक एकदम बरोबर आहे. योग्य उत्तर आहे C. कोऑपरेटिव्ह लर्निंग. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. एका लोकशाही किंवा डेमोक्रेटिक वर्गव्यवस्थेचा मुख्य फायदा काय असतो? A. मुलांमध्ये भीती निर्माण होते, B. घोकंपट्टी वाढते, C. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो की D. स्पर्धा कमी होते. उत्तरे लगेच कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. बघा, लोकशाही वर्गात नेहमी स्वातंत्र्य आणि एकमेकांबद्दल आदर मिळतो, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे साहजिकच C. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो हेच अचूक उत्तर आहे. वेल डन मित्रांनो, या प्रश्नांसोबतच MA TET मधील सोशल डेव्हलपमेंट या विषयाचं आपलं हे सत्र इथेच पूर्ण होत आहे. आपण आज शिकलेली ही पॅडागोजी भविष्यात एक उत्तम शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या वर्गात कशी वापरू शकाल याचा नक्की विचार करा. आणि हो, विसरू नका, या सत्राच्या आवश्यक PDF नोट्स आणि प्रॅक्टिस क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि फायदा झाला असेल तर मराठी वर्ग या आपल्या YouTube चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच रोजच्या नवनवीन अभ्यासाच्या अपडेट्ससाठी आपल्या WhatsApp आणि Telegram चॅनललाही नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. चला तर मग भेटूया पुढच्या सत्रात. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.